नमस्कार, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर चला मंडळी, आज मी तुम्हाला शिकवते गावरानी सोल्याची भाजी कशी करायची। तर आज आमच्याकडे थोडा भाजीपाला आणला होता, म्हणजे एकदम थोडा मस्तपैकी बघा अशा सोल्याच्या शेंगा काढाव्या लागतात। आता खूप साऱ्या भागात काढते की नाही काढत आम्हाला नाही माहिती। तर हे बघा अशा सोल्याच्या शेंगा पण काढते मी आणि इथे पिऊ पण चालू आहे। पिऊचं आमच्या शेंगा काढणं हे बघा किती छान पैकी शेंगा काढते, दाणे काढते। हे बघा सोल्याचे दाणे झाले काढून। तर अशा प्रकारे आम्ही हे सर्व दाणे काढून घेणार आहे। बघा फायनली आमचे मस्तपैकी सोले काढून झालेले आहे बघा। चला या सोल्याची आज तुम्हाला भाजी करून दाखवते, कशी भाजी करायची। हे मस्त हिरवे हिरवे गार सोले आहे बरं आमच्या विदर्भातले, हे बघू शकता। आता सोल्याची भाजी करण्यासाठी सर्वात अगोदर आपण भाजून घेणार आहोत सोले। हे बघू शकता मस्त आता सोले ठेवले आपण भाजायला। तर हे बघा आता सोल्याच्या भाजीमध्ये आपण टाकणार आहोत ठेचा। त्यासाठी आपण भाजून घेणार आहोत सर्वात पहिले हिरवी मिरची, आणि जी आपले सोले पण भाजून झालेले आहेत। हे बघा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरच्या, सांबार आणि लसण आणि जिरं आणि थोडंसं मीठ टाकून आपण मस्तपैकी ठेचा बनवून घेणार आहे। तर इकडे आपले सोले पण भाजून झालेले आहे आणि मिरच्या सोल्याची भाजीमध्ये टाकणार आहोत आपण पहिले अगोदर कांदा, टमाटर आणि पालक, ते पण मी कट करून ठेवलेलं आहे। तर चला दाखवते तुम्हाला समोर काय काय करायचं। तर मस्तपैकी इथे सोले काढून घेतले आहे आणि ठेचा पण काढलेला आहे। हे बघा आमच्याकडे असे सोले काढून घेतात बारीक आणि जाड, आणि त्याची करतात मस्त सोल्याची भाजी। सांबार वगैरे सगळं रेडी आहे। तर चला तुम्हाला भाजी सांगते। तर मस्तपैकी आपण गंज ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण तेल। आता मस्त तेल हे गरम कडक कडक होऊ द्यायचं। जिरं, आता तेल मस्तपैकी गरम झालं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरं। जिरं मस्तपैकी होऊ द्यायचं। हे बघा कसं जिरं फुटत आहे आपल्या तेलामध्ये। आता जिरं आपलं चांगलं झालेलं आहे, तर त्यामध्ये टाकणार आपण कांदा। आता मस्त कांदा लालसर होईपर्यंत फिरवायचा। आता मस्त आपले लाल लाल कांदे झालेले आहेत, त्यामध्ये आपण टाकणार आहोत टमाटर। आता टमाटर मस्त विरखडेपर्यंत शिजू द्यायचे। मग आता आपण यामध्ये टाकणार आहोत टमाटर टाकल्यानंतर ठेचा। मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये स्वादानुसार मीठ। हळद, आता मस्त आपला मसाला झालेला आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत पालक।
आता आपण मस्त पालक एकजीव करून घ्यायची. मस्त पैकी तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये टाकणार आहोत आपण वाटलेले सोले. हे सर्व मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा मस्त आमचे सोले वाटलेले सोले मसाल्यामध्ये एकजीव झालेले आहे. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी. हे पाणी झालेला आहे वांग्याचं भरीत. पाहिजे तर तुम्ही बाई माटातलं काय करू पकडू चला चालू मस्त उकडी काढून घ्यायची ना. आता याला मस्त उघडी काढून घ्यायची, बंद करायची. आता आपण पाहू याची भाजी कशी झाली आहे नंतर तुम्हाला दाखवतो.